टाइम नाही, आम्हाला खाजवायला फुरसत नाही, तुम्ही व्यायाम सांगताय असं तुम्ही म्हणसाल. पण शेतात काम करणे आणि ह्या व्यायाम करणे खूप फरक आहे, जमीन आसमानचा फरक आहे. तुम्ही मग शेतात काम करताय तर मग का आजारी पडताय? तर जे तुमच्या शरीरामध्ये लिव्हर आहे, किडनी आहे, पॅनक्रियाज आहे, तुमच्यामध्ये छोटी आत आहे, मोठी आत आहे, गर्भाशय आहे, याला निरोगी करण्यासाठी काही असे व्यायाम असतात. ते व्यायाम शिकण्यासाठी मी स्वतः, माझी छोटी मुलगी होती तिला सोडून रामदेवजी बाबा ईश्वाची योग गुरु सगळ्यांना माहिती असेल, मी दिल्लीच्या पलीकडे हरिद्वार त्या ठिकाणी 3 वर्ष शिकून आलेली आहे. आणि मी स्वतः, माझी जी मुलगी आहे खूप आजारी राहत होती आणि ती बरी झाली योगाने, जे डॉक्टर वाचणार नाही म्हणजे ती चांगली झाली. मला स्वतःला खूप त्रास होता, माझा त्रास कमी झाला. मग मला वाटलं की हे काम आपल्यापुरतं नाही राहिलं पाहिजे, तर हे काम आपल्याला योग प्रत्येकाच्या घरोघर पोहोचवला पाहिजे, हे माझा संकल्प होता. आणि मी जेव्हा हरिद्वारून आले तर जस्ट मी असंच म्हणले सगळ्यांना, या आपण व्यायाम करू, या आपण योगा करू. तर बायका म्हणू लागल्या, काय म्हणताय ताई, जे खाऊन आराम करतात ना त्यांना सांगा, आम्हाला कशाला सांगताय, आम्हाला खूप कामं आहेत असं म्हणू लागल्या. मग मी काय केले, मी हार मानले नाही. मी काय केले, माझ्या समोर 2 लेडीज घेऊन बसू लागले. त्या लेडीजला काय होती, बीपी, आणि एकाला होतं शुगर, आणि तिसरीला होता गुडघादुखी. मग नेहमी माझा योग करणे म्हणजे डॉक्टरकीचं माझं शिक्षण झालेलं आहे, रोगानुसार कसा योग केला पाहिजे मी शिकलेली, आणि मी तसाच त्यांचा व्यायाम करून घेतले. आणि त्या 3 महिलांचं डायबिटीची गोळी सुटली, बीपीची गोळी सुटली. मग काय हो, तिनं 2 बायका घेऊन आली की दुसऱ्या ताईने दुसऱ्या 2 ताई घेऊन आल्या, दुसऱ्या ताईने दुसऱ्या काकांना घेऊन आले. बघता 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 काय 100 माणूस आज रोज